हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 5th स्टँडर्डचा जो EVS आहे पार्ट 1 त्याचा जो 10th चॅप्टर आहे गेटिंग टू नो इंडिया तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत तेही मिळतील. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओलाही नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. चला तर मग सुरू करूया. जो 10th चॅप्टर आहे आपला गेटिंग टू नो इंडिया त्याला. मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. म्हणजेच लास्ट चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं मॅप्स अवर कंपॅनियन, म्हणजेच नकाशा जो आहे तो आपला सोबती आहे. ओके, खूप मदत मिळते आपल्याला नकाशापासून. सो या चॅप्टरमध्ये आपण इंडिया, आपला भारत जो आहे त्याच्या नकाशाबद्दल जास्त माहिती घेणार आहोत, भारताबद्दल जास्त माहिती घेणार आहोत. ओके, सो मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. लुक ॲट द मॅप ऑफ इंडिया गिवन बिलो. इंडियाचा जो मॅप दिला आहे खाली त्याकडे लक्ष द्या. इट शोज द डिफरंट रिव्हर्स इन इंडिया. आता खाली जो मॅप दिला आहे तो आपल्याला काय सांगतो तर डिफरंट रिव्हर्स, म्हणजेच भारतात वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत त्यांच्याबद्दल खाली माहिती दिली आहे. यू मस्ट बी फॅमिलियर विथ सम ऑफ द नेम्स. दे आर ऑफन मेन्शन इन पेट्रॉटिक सॉंग्स. काही नद्यांची नावं तुम्हाला नक्कीच माहीत असतील, तर काही नद्यांची नावं आपण आपलं जे राष्ट्रगीत आहे ओके त्यातसुद्धा नद्यांची नावं जी आहेत ती मेन्शन आहेत. देन अवर कंट्री इज रिच विथ मेनी रिव्हर्स, माउंटन्स अँड प्लॅट्यूज. आपली जी कंट्री आहे, आपला जो भारत देश आहे तो विविधतेने नटलेला आहे. ओके, असं आपण म्हणतो. सो रिव्हर्स, नद्या ज्या आहेत, माउंटन्स किंवा प्लॅट्यूज जे आहेत, पठारं, या सगळ्यांनी आपला जो देश आहे तो समृद्ध झालेला आहे. सम ऑफ देम हॅव बीन शोन ऑन द मॅप. आणि त्यातल्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या खाली मॅपवर त्यांनी दाखवलेल्या आहेत. विच ऑफ द नेम्स गिवन ऑन द मॅप सीम फॅमिलियर. काही जी नावं आहेत ती तुमच्या नक्कीच फॅमिलियर असतील, म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या माहितीतली असतील. वेअर हॅव यू रीड अबाउट देम ऑन मॅप अँड सर्कल द नेम्स यू नो. त्यातली काही जी नावं जी तुम्हाला तिथे मॅपमध्ये मिळतील शोधून, तर त्या नद्यांच्या नावांवर त्यांनी सर्कल करायला सांगितलं आहे, जी नावं तुमच्याशी फॅमिलियर आहेत, जी नावं तुम्हाला माहीत आहेत. सो आता आपण बघूया. हा जो आहे हा आपला भारताचा मॅप आहे. ओके, इंडियाज मॅप. तुम्हाला फुल दिसत नसेल बट मी फ्रॉम नॉर्थ स्टार्ट करते. इथे आपल्याला दिसतं आहे मॅपचं जे नाव दिलं आहे त्यांनी, इंडिया मेजर रिव्हर्स. ज्या प्रमुख नद्या आहेत भारतातल्या त्यांची नावं इथे दाखवलेत. इथे आपण बघू शकतो, इथे तुम्हाला आपल्या ज्या डायरेक्शन्स आहेत आपले ते दिसत आहेत. नॉर्थ, वेस्ट, इथे तुम्ही बघू शकता नॉर्थ, वेस्ट अँड ईस्ट. ओके, देन खाली जर तुम्ही आलात या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इथे हिमालय आहे आणि हिमालयाला नद्या तुमच्या इथे तुम्हाला दिसतील. सतलज आहे इथे, सतलज. देन गंगा रिवर, आर मीन्स रिवर. ओके, गंगा. नंतर इथे तुम्ही बघू शकता यमुना आहे. ओके, गोमती, इथेच बाजूला गोमती ही नदी आहे, राईट. त्याच्यानंतर इथे झेलम आहे, पाहू शकता. देन या बाजूला जर तुम्ही आलात तर इथे ब्रह्मपुत्रा इथे तुम्हाला दिसते, ब्रह्मपुत्रा रिवर. ओके, सो ह्या सगळ्याच्या रिवर आहेत, ह्या कुठे नॉर्थला आहेत. तसंच तुम्ही जर भारताच्या मध्यावर गेलात, इंडियाच्या मिडल पार्टला जर गेलात तर तिथेही आपल्याला नर्मदा दिसते. देन सिंधू नदी दिसते, नर्मदा.
देन सिंधू इथे आहे. ओके, इथे गोदावरी दिसते तुम्हाला. तापी नदीसुद्धा इथेच बाजूला. देन वर्धा नदी आहे इथे. इंद्रावती आहे इथे. ओके, महानदी, हेही नाव ऐकण्यात आलं असेल तुमच्या, महानदी. राईट. सो अशा बऱ्याचशा नद्या ज्या आहेत त्या इथे आपल्याला दाखवल्या आहेत भारतात कोणकोणत्या आहेत त्या. ओके, तुम्ही जर इथे साऊथला आलात तर साऊथला तुम्ही बघू शकता आपला जो महाराष्ट्र आहे तो इथे आहे. इथे हा जो आपला पार्ट आहे हा आपला महाराष्ट्र आहे. ओके, सो इथे तुम्ही पाहू शकता गोदावरी, तापी, भीमा, कृष्णा. राईट, या सगळ्या नद्या इथे आपल्या महाराष्ट्र पार्टमध्ये आहेत. ओके, तर हे आहे आपलं रिव्हर्स. ओके, रिव्हर्सचा जो मॅप आहे तो इथे आपल्याला दाखवलेला आहे. आता नेक्स्ट जो मॅप आहे तो इथे आपण बघूया. मेक फ्रेंड्स विथ मॅप. ओके, हा आहे इंडिया फिजिकल मॅप. ओके, हा फिजिकल मॅप आहे भारताचा. आपल्या इथे काही गोष्टी लक्षात आल्या असतील. लास्ट चॅप्टरमध्ये आपण मॅपचे टाईप्स पाहिले होते, 3 टाईप्स. ओके, काउंटरलाईन मेथड, देन सेकंड इज लेअर टिंटिंग मेथड, थर्ड इज डिजिटल एलिव्हेशन मेथड. ओके, सो इथे जर तुम्ही पाहिलं ना तर इथे ह्या फिजिकल मॅपमध्ये भारताच्या रंग वापरलेले आहेत. ओके, तुमच्या इथे लक्षात येईल. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी जे मीटर्स आहेत ते आपल्याला दाखवलेले आहेत. ओके, 8000 मीटर, 6000, 4500. देन इथे ग्रीन कलर जो आहे तो सी लेवलसाठी आहे, दॅट इज 0 मीटर. ओके, आणि आपण पाहिलं की जी हाईट जी आहे ती फ्रॉम सी लेवल काउंट करतात. राईट, सी लेवलपासून ती वर काउंट करतात. सो इथे आपण पाहू शकतो हा जो ग्रीन पार्ट जो आहे तो सी लेवल आहे. ओके, देन इथे तुम्ही 6000 पाहू शकता. 6000 मीटर ऑरेंज कलर दिला आहे 6000 मीटरला. ओके, सो हा ऑरेंज कलर कुठे आहे तर इथे पाहू शकता तुम्ही. ऑरेंज कलर जो आहे तो इथे वरच्या भागात आहे, नॉर्थला आहे. ओके, देन ग्रीन कलर जो आहे तो सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. हा बघा, 150 मीटरला तुमचा ग्रीन आणि जे स्क्वेअर टाईप दिलेत ते ग्रीन कलर. ओके, 150 मीटर. देन येल्लो तुमचा 200 मीटरवर आहे. राईट, सो ही जी हाईट जी आहे ती कशी आहे, फ्रॉम सी लेवल आहे. ओके, सो हा आपला भारताचा पूर्ण असा नकाशा आपल्याला इथे दाखवलेला आहे. राईट, इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र, आपला जो महाराष्ट्र आहे त्यात मुंबई जो आहे तो कुठे आला आहे, ग्रीन पट्ट्यामध्ये आला आहे. लाईक सी लेवल आहे ना ते हाईट, सो ग्रीन पट्ट्यामध्ये आला आहे. ओके, इथे आपण भारताच्या तिन्ही बाजूला जर बघितलं, 3 बाजूंना, तर तिन्ही बाजूंनी भारताला समुद्राने व्यापलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही अरेबियन सी आहे. राईट, देन इथे आलात तर बे ऑफ बेंगाल. ओके, देन खाली जर तुम्ही बघितलं तर इंडियन ओशियन आहे. इथे लक्षद्वीप बेट आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे तुम्हाला नकाशात दाखवलेल्या आहेत. ओके, ओके, आता ह्या नकाशावर, ह्या फिजिकल मॅपवर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते कोणते आहेत ते आपण बघूया. काय सांगितलं आहे, स्टडी द फिजिकल मॅप ऑफ इंडिया केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा जो मॅप आहे हा केअरफुली स्टडी करायचा आहे आणि खालील जे प्रश्न दिले आहेत त्यांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. पहिला प्रश्न असा दिला आहे, फाइंड द माउंटन्स अँड नेम देम. यातले जे माउंटन आहेत, जे पर्वत आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यांची नावं काय आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला प्रश्न जो आहे
तुम्ही शोधायचे यात जे माउंटन आहेत ते. ओके, मी जो मला इथे माउंटन एक दिसला होता तो मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकता. जस्ट अ मिनिट. येस, झस्कार माउंटन्स दिसतंय नाव हे, झस्कार माउंटन्स. ओके, सो अशा प्रकारे जे माउंटन आहेत ते तुम्हाला या मॅपमध्ये पूर्ण शोधायचे आहेत. ओके, देन मूव टू दी सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलं आहे? नेम द हिल्स शोन ऑन दी मॅप. ह्या मॅपवर जे हिल्स आहेत, डोंगर जे आहेत तेही तुम्हाला शोधायचे. तेही तुम्हाला या नकाशात मिळतील. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात जर तुम्ही हा नकाशा निरखून पाहिलात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नकाशात मिळून जातील. ओके, थर्ड क्वेश्चन. फाइंड अँड नेम द प्लॅट्यूज इन मॅप. प्लॅट्यूज जे आहेत पठार, यांचीही नावं आपल्याला याच्यात शोधायचेत. फोर्थ, विच रिव्हर्स ओरिजिनेट इन द हिमालयाज अँड जॉईन द इंडस. कन्सिडर द हाईट अँड राईट द डायरेक्शन ऑफ देअर फ्लो. कोणत्या नद्या आहेत ज्या हिमालयातून उगम पावतात आणि इंडसची नदी आहे, इंडसची रिव्हर आहे, तिला जॉईन होत आहेत. सो याचंही उत्तर तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही इथे हिमालयाच्या इथे जर गेलात, हिमालय कुठे असतो? आपल्या नॉर्थ पार्टला असतो, राईट, हिमालय. सो इथे जर तुम्ही पाहिलं ना तर इथे झेलम, देन चिनाब, रावी, सतलज, ओके, ह्या सगळ्या नद्या पुढे आपल्याला इथे दिसतंय. ह्या इंडसची नदी आहे तिला जॉईन होत आहेत. ओके ओके, मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द नेम्स ऑफ द मेजर रिवर विच फ्लो इन टू द कोरोमंडल कोस्ट. कोरोमंडल जो कोस्ट आहे तिथे ज्या रिव्हर्स आहेत, फ्लो होत आहेत, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. सो कोरोमंडल कोस्ट इथे तुम्हाला दिसतंय मॅपमध्ये. आपल्या साऊथला, भारताच्या साऊथ साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथे खाली तुम्हाला दिसेल, हे दिसतंय कोरोमंडल कोस्ट. ओके, कोरोमंडल कोस्ट. इथे कोणकोणत्या नद्या फ्लो होऊन येत आहेत तर ते तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत त्याची. देन स्टडी द कोर्स ऑफ द गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी अँड कावेरी रिव्हर्स. नोट द स्लोप ऑफ द लँड इन ईच बेसिन अँड राईट द डायरेक्शन ऑफ द स्लोप. आता काय सांगितलं आहे की गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी रिव्हर्स यांचे जे स्लोप आहेत ते कुठून कुठे आले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ते त्यांचं जे डायरेक्शन आहे स्लोपचं ते आपल्याला लिहायचं आहे. देन सेवन क्वेश्चन. फाइंड द लेक्स ऑन द मॅप अँड नेम देम. ओके, जे लेक दिलेत तर ते सुद्धा तुम्हाला या मॅपमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. इथे आपण पाहू शकता लेक, जस्ट अ मिनिट. येस, इथे पाहू शकता तुम्ही, इथे कोल्लेरू लेक असं दिलं आहे. ओके, कोल्लेरू लेक आहे. देन पुलिकॅट लेक आहे. हा इथे कोल्लेरू लेक, पुलिकॅट लेक. ओके, सो असे लेक जे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड अँड नेम द गल्फ्स अँड द डायरेक्शन इन विच दे आर लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू इंडिया. गल्फ्सचे एरिया आहेत, ओके, ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि ते कुठे लोकेटेड आहेत भारतात तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, गल्फ म्हणजेच वाळवंटी प्रदेश. ओके, द नाइन्थ क्वेश्चन. स्टडी द वॉटर बॉडीज ऑन द 3 साइड्स ऑफ इंडिया. फाइंड देअर नेम्स अँड राईट द डायरेक्शन इन विच दे आर लोकेटेड. वॉटर बॉडीज आपण वर पाहिले, अरेबियन समुद्र जो आहे तो एक आहे. देन सेकंड बे ऑफ बंगाल अँड थर्ड इज इंडियन ओशियन. ओके, भारताच्या तिन्ही बाजूने जो आहे समुद्र जो आहे तो व्यापलेला आहे. ओके, देन टेंथ क्वेश्चन. फाइंड द लक्षद्वीप, अंदमान अँड निकोबार आइसलँड ग्रुप्स अँड राईट द नेम्स ऑफ सम ऑफ द आयलँड. ओके, लक्षद्वीप, अंदमान, निकोबार
हे काय आहेत, हे बेट आहेत. ओके, आयलँड आहेत. तर हे तुम्हाला याच्यात फाइंड आउट करायचं आणि बाकीचे जे काही आयलँड आहेत त्यांची नावं तुम्हाला यात फाइंड आउट करायचे. तुम्ही इथे पाहू शकता लक्षद्वीप जो आहे तो इथे तुम्हाला दिसेल मॅपमध्ये. हा इथे लक्षद्वीप आहे. ओके, सो अशा प्रकारे बाकीचे जे आहेत तेही तुम्हाला इथे मॅपमध्ये मिळतील. ओके, मूव टू द 11th क्वेश्चन. विच रिवर बेसिन इज लोकेटेड इन द नॉर्थन प्लेन ऑफ इंडिया. नॉर्थन प्लेन ऑफ इंडिया म्हणजेच नॉर्थ साईडला रिवर ज्या आहेत त्या कोणत्या आहेत तर ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, मूव टू दी नेक्स्ट. ओके, इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला इमेज दिलेत. फॉरेस्ट रिजन आपल्याला दिसतंय इथे, राईट. देन डिझर्ट दिसतंय, वाळवंटी प्रदेश. प्लेन जमीन जी आहे ती दिसते. माउंटन रिजन दिसतोय आपल्याला इथे, जिथे थंडी जास्त असते. देन मार्शी रिजन, दलदलीचा भाग जो आहे तो. ओके, मूव टू द नेक्स्ट. We learned about the physical setup of India with the help of the map and the questions given with it. आताच आपण पाहिले फिजिकल मॅप आणि त्याचे काही क्वेश्चन्स. ओके, our country comprises various rivers, mountains, plateaus, plains, island, etc. The Indian subcontinent is surrounded by water on three sides and tapers towards the south. This part is called the Indian Peninsula. ओके, सो आपली जी कंट्री आहे, आपला जो भारत देश आहे तो रिव्हर्स, माउंटन, प्लॅट्यूज, प्लेन्स आणि आयलँड यांनी भरलेला आहे. ओके, सो इंडियन सबकॉन्टिनेंट जे आहेत म्हणजेच तुम्हाला इथे दिसेल मॅपमध्ये जो भारताच्या ज्या नकाशात इथे आपल्याला दिसते जे 3 बाजू आहेत. ओके, या 3 बाजू कशा आहेत, या पाण्यांनी व्यापलेल्या आहेत, समुद्राने व्यापलेल्या आहेत. ओके, अरेबियन सी आपल्याला दिसत आहे, बे ऑफ बेंगाल, देन साऊथला इंडियन ओशियन. ओके, सो ह्या तिन्ही बाजूंनी जो आपला भारत देश जो आहे तो व्यापलेला आहे आणि हे जे निमुळतं टोक आहे ना भारताचं, याला इंडियन पेनिन्सुला असं म्हणतात. ओके, आपला जो भारत देश आहे तो तिन्ही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे आणि जे हे निमुळतं टोक आहे खाली जे साऊथ साईडला आपल्याला जे दिसतंय त्या टोकाला आपण इंडियन पेनिन्सुला असं म्हणतो. ओके, नेक्स्ट. आवर नॉर्थन बॉर्डर इज डिफाईन्ड बाय द लॉफ्टी हिमालया रेंज. आवर कंट्री हॅज फॉरेस्ट, प्लेन अँड डिझर्ट. आपला जो नॉर्थन पार्ट आहे, जो उत्तरेकडचा भाग आहे तो कसा आहे, तो हिमालयन रेंज आहे. पाहू शकता आपण मॅपमध्ये जो नॉर्थ पार्ट आहे म्हणजे हा कसा आहे, हा हिमालयन पार्ट आहे. ओके, हिमालयास पार्ट. ओके, नेक्स्ट. द एक्सपान्शन ऑफ अवर कंट्री इज लार्ज. आपल्या जे कंट्रीचं एक्सपान्शन आहे, जी जमीन जी आहे ती कशी आहे, लार्ज आहे, खूप व्यापलेली आहे. द हाईट अबाव सी लेवल वॅरीज अँड गोज अप इवन बियॉन्ड 8,000 मीटर्स. जी सी लेवलपासून हाईट आहे, आपण मॅपमध्ये मगाशी पाहिलं की 8,000 जी आहे ती अप्पर लिमिट आहे, बट त्याच्याही बियॉन्ड म्हणजे त्याच्याही पलीकडे ही जी हाईट आहे ती व्यापली जाते. ओके, देन देअरफॉर द वेदर कंडिशन्स चेंज फ्रॉम रिजन टू रिजन. आणि म्हणून जे वेदर कंडिशन आहे, जे हवामान आहे त्यात रिजन टू रिजन, प्रत्येक प्रदेश टू प्रदेश त्यात चेंज जे आहेत ते होत असतात. दिस गिव्स राईज टू अ वाईड व्हरायटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स. आणि यामुळे जे वेगवेगळ्या भागातले जे प्राणी, पक्षी जे असतात त्यांच्यात आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. ओके, किंवा झाडं जी आहेत त्यांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार जे आहेत ते पर्टिक्युलरली तिथेच आपल्याला दिसून येतात, त्याच प्रदेशात दिसून येतात.
सिमिलरली देर इज ऑल्सो अ डिफरन्स इन द क्रॉप्स कल्टिवेटेड. आणि त्याच प्रकारे जे क्रॉप्स आहेत, जी शेती त्या त्या भागात केली जाते, त्यातही आपल्याला व्हरायटी जे आहेत, डिफरन्स जे आहेत ते दिसून येतात. व्हीट इज अ प्रायमरी क्रॉप इन द नॉर्थ. व्हीट जे आहे, गहू जे आहेत ते आपले नॉर्थमध्ये जास्त प्रमाणात त्याची शेती जी आहे ती केली जाते. ते त्यांचं प्रायमरी क्रॉप आहे. प्राथमिक जे धान्य आहे ते व्हीट आहे. राईस इज अ प्रायमरी क्रॉप इन द साऊथ अँड अलॉंग द कोस्ट. राईस जो आहे तो आपल्या कोकण किनारपट्टीवर आणि साऊथ साईडला जो आहे तो जास्त प्रमाणात त्याची शेती जी आहे ती केली जाते. जवार इज प्रोड्यूस्ड ऑन अ लार्ज स्केल इन सेंट्रल इंडिया. सेंट्रल इंडिया, भारताच्या मध्यभागी जवार जी आहे, आपली ज्वारी जी आहे, तिचं प्रोडक्शन लार्ज स्केलमध्ये होतं, जास्त प्रमाणात होतं. दिस डायव्हर्सिटी हॅज अ सिग्निफिकंट इफेक्ट ऑन अवर लाईफस्टाईल, कस्टम्स, ट्रेडिशन्स अँड कल्चर. आणि त्याच्यामुळे याच हवामानाचं आपल्या लाईफस्टाईलवर, आपल्या जीवनशैलीवर, आपले जे कस्टम्स आहेत, आपल्या चालीरीती आहेत, आपले ट्रेडिशन्स आहेत, सण आहेत आपले, आणि आपलं जे कल्चर आहे त्याच्यावर याचे सुद्धा आपल्याला परिणाम जे आहेत ते दिसून येतात. पीपल ऑफ मेनी डिफरंट कोस्ट, ट्राईब्स अँड रिलिजन्स लिव्ह इन अवर कंट्री. तसंच आपल्या भारत देशात जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कास्टची लोकं जी आहेत, वेगवेगळ्या जातीची लोकं जी आहेत ती राहतात, वेगवेगळ्या धर्मांची लोकं जी आहेत ती राहतात. ओके. मेनी डिफरंट लँग्वेजेस आर स्पोकन. लँग्वेजेससुद्धा, भाषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत त्या आपल्या कंट्रीमध्ये बोलल्या जातात. वी ऑल्सो सी डिफरन्सेस इन फूड, क्लोथिंग अँड फेस्टिवल्स अँड सेलिब्रेशन्स इन द डिफरंट रिजन. त्याचप्रकारे आपल्याला फूडसुद्धा, म्हणजेच अन्नसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे ते दिसून येतं. क्लोथिंग, कपडे, फेस्टिवल, सण जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या रिजन टू रिजन जे आहेत ते डिफरन्सेस आपल्याला दिसून येतात. ओके. नाव नेक्स्ट, मेक फ्रेंड्स विथ मॅप. ओके, इथे आता आणखीन एक मॅप आहे, अवर कंट्री इंडिया. ओके. आता इथे अगेन आपल्याला आपली जी राज्य आहेत त्याची नावं इथे दिलेली आहेत आणि विथ इट्स कॅपिटल. ओके, त्याच्या कॅपिटल सहित इथे आपल्याला जी नावं आहेत ती दिलेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरचं कॅपिटल काय आहे, श्रीनगर. ओके. देन खाली इथे उत्तर प्रदेशचं कॅपिटल लखनौ, कॅपिटल म्हणजेच राजधानी. देन राजस्थान आहे, तर राजस्थानचं कॅपिटल जे आहे ते जयपूर. आपलं महाराष्ट्राचं कॅपिटल मुंबई. ओके. गुजरात गांधीनगर. जो डॉट इथे दिला आहे ना त्या राज्यात ते त्याचं कॅपिटल आहे. ओके. जसं इथे मध्य प्रदेशचं कॅपिटल भोपाल, छत्तीसगड रायपूर. ओके. ओडिसा भुवनेश्वर. देन तेलंगणा हैदराबाद. ओके. सो आपले हे टोटल किती स्टेट आहेत, किती राज्य आहेत, तर 29. ओके. आपल्या भारत देशात 29 स्टेट आहेत आणि 7 युनियन टेरिटरीज ज्या आहेत त्या आहेत. युनियन टेरिटरीज म्हणजे राज्यसंघ. ओके. सो खाली क्वेश्चन्सही आपल्याला दिलेत ते पाहूया. फाइंड अवर स्टेट, कलर इट विथ युअर फेवरेट कलर अँड राईट द नेम्स ऑफ इट्स कॅपिटल. आपला जो राज्य आहे म्हणजेच महाराष्ट्र, तो आपल्याला शोधायचा आहे या नकाशात आणि त्याला कलर द्यायचा आहे, त्याला तुमच्या आवडीचा रंग द्यायचा आहे आणि त्याचं जे कॅपिटल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपलं महाराष्ट्र स्टेट आहे आणि इथे आहे त्याचं कॅपिटल, दॅट इज मुंबई. राईट. सो याला तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाने कलर करा. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द नॉर्थन मोस्ट स्टेट. नॉर्थन मोस्ट स्टेट जो आहे तो कोणता आहे. नॉर्थ म्हणजेच आपली उत्तर दिशा. सो उत्तर दिशेला जो स्टेट आपण पाहू शकतो इथे जम्मू अँड काश्मीर. ओके. सो नॉर्थन जो स्टेट आहे तो कोणता आहे, जम्मू अँड काश्मीर. देन थर्ड क्वेश्चन, विच इज साऊथन मोस्ट स्टेट. साऊथन मोस्ट स्टेट तुम्ही इथे पाहू शकता तमिळनाडू, केरला. ही आपली साऊथ साईड आहे. ओके. सो तमिळनाडू, केरला. देन फोर्थ क्वेश्चन, कलर द स्टेट्स टू द नॉर्थ ईस्ट इन डिफरंट कलर्स.
राईट देअर नेम्स अँड द नेम्स ऑफ देअर कॅपिटल. आपल्याला सांगितलं आहे की नॉर्थ ईस्टचे जे स्टेट आहेत, ओके, नॉर्थ ईस्टचे जे स्टेट आहेत त्यांची नावं. नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थ म्हणजे ही साईड वरच्या भागात जी आली आहे ती, आणि ईस्ट म्हणजेच इथे आपण ॲरो बघू शकतो, दिशा डायरेक्शन आपल्याला इथे ऑलरेडी दाखवलं. सो नॉर्थ ईस्ट म्हणजे ही जिथे आपला सिक्कीम आहे, ओके, देन अरुणाचल प्रदेश आहे, मेघालय आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, इथे मिझोराम आहे, राईट. सो आसाम आहे आपलं. सो याची जी याचं कॅपिटल काय आहे, तर आसाम दिसपूर. देन मेघालय शिलाँग, ओके, सिक्कीम गँगटॉक, देन नागालँड इट्स कोहिमा, मणिपूर इम्फल, मिझोरामचं अझायवक, देन त्रिपुराचं अगरतला. सो अशा प्रकारे जे हे स्टेट आहेत नॉर्थ ईस्टला ते तुम्हाला सांगायचे आहेत आणि त्यांचं जे कॅपिटल आहे त्याबद्दलही इथे लिहायचं आहे. ओके, 5th क्वेश्चन, कलर द लार्जेस्ट स्टेट इन येलो अँड सर्कल इट्स कॅपिटल. ओके, आता इथे आपल्याला मॅपमध्ये दिसेल लार्जेस्ट जो स्टेट आहे तो कोणता इथे दिसतोय, लार्जेस्ट स्टेट राजस्थान. ओके, राजस्थान इट्स अ लार्जेस्ट स्टेट ऑफ अवर कंट्री. ओके, सो त्याला आपण येलो कलर जो आहे तो द्यायचा आहे आणि त्याचं कॅपिटल जे आहे ते आपण पाहिलं जयपूर. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू द नेम्स इन रेड लेटर्स शो. हे जे लाल अक्षरात जी नावं दिलेत ना इथे, ही काय दर्शवत आहेत, तर ही युनियन टेरिटरी दर्शवत आहेत. ओके, अंदमान अँड निकोबार आयलँड, देन पुदुच्चेरी इथे आहे, लक्षद्वीप आहे. ओके, सो हे आहेत युनियन टेरिटरीज. 7 जे आपली युनियन टेरिटरीज जे आहेत, राज्यसंघ जे आहेत ते हे 7 जे आहेत ते रेडने दर्शवले आहेत इथे. ओके, रेड लेटरने. देन इंडिया इज अ डेमोक्रॅटिक रिपब्लिक. द कॅपिटल ऑफ इंडिया इज न्यू दिल्ली. भारताचं जे कॅपिटल आहे, राजधानी जी आहे ती कोणती आहे, न्यू दिल्ली. कन्सिडरिंग द एरिया, राजस्थान इज द लार्जेस्ट स्टेट इन इंडिया. आपण वर पाहिलं राजस्थान इज द लार्जेस्ट स्टेट इन इंडिया. इट इज फॉलो बाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र इज इन द 3rd प्लेस. गोवा इज द स्टेट विथ द स्मॉलेस्ट एरिया. ओके, सो सर्वात स्मॉलेस्ट जे स्टेट आहे आपल्या कंट्रीमधलं ते कोणतं आहे, गोवा आहे. आणि इथे तुम्ही मॅपमध्ये सुद्धा पाहू शकता गोवा. सी हिअर गोवा स्मॉलेस्ट स्टेट. ओके, देन सर्वात लार्जेस्ट कोणता आहे तर राजस्थान, आणि त्याच्यानंतर 2nd नंबरवर जे येतं ते मध्य प्रदेश, अँड 3rd लार्जेस्ट इज अवर महाराष्ट्र. ओके, नाव ट्राय दिस. लेट ईच पर्सन इन द क्लास चूज 1 स्टेट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेट. ओके, प्रत्येक जे क्लासमधलं तुमचे जे जी मित्रमंडळी आहेत त्यांना एक स्टेट जे आहे ते चूज करायला सांगा आणि जी फॉलोइंग जी इन्फॉर्मेशन आहे, जे पुढील जे पॉईंट्स आहेत ते त्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करायची आहे तुम्हाला. सोशल अँड कल्चर फीचर्स. ओके, सोशल आणि कल्चर फीचर शोधायचे आहेत त्या स्टेटचे, जसं लँग्वेज, फेस्टिवल, क्लोथिंग, डान्स फॉर्म एक्सेट्रा. देन जिओग्राफिकल फीचर्स म्हणजेच लँडफॉर्म किती आहेत, वॉटर बॉडीज, देन फॉरेस्ट किती आहे. यू कॅन टेक द हेल्प ऑफ स्कूल लायब्ररी, न्यूजपेपर, मॅगझिन, द इंटरनेट, टेलिव्हिजन अँड युअर टीचर टू फाइंड दिस इन्फॉर्मेशन. आणि यासाठी तुम्ही तुमची स्कूल लायब्ररी, न्यूजपेपर, वर्तमानपत्र, मॅगझिन, इंटरनेट, टेलिव्हिजन किंवा तुमचे जे शिक्षक आहेत ते त्यांचीही मदत घेऊ शकता. ओके, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. विच इज द स्टेट नेक्स्ट टू अस विच वॉज फॉर्म इन 2014. ते कोणतं राज्य आहे जे आपल्या पुढे आहे, म्हणजे आपल्या शेजारी आहे आणि 2014मध्ये फॉर्म झालं आहे. सो 2014मध्ये फॉर्म झालेलं राज्य म्हणजे इथे आपण पाहू शकतो तेलंगणा. ओके,
Telangana is a state formed in 2014. Then how many states are there in India? ओके, आपल्या भारत देशात किती स्टेट आहेत? तर 29 स्टेट आहेत. इन विच स्टेट इज द ग्रेट इंडियन डिझर्ट मेनली लोकेट? डिझर्ट म्हणजेच वाळवंटाचा जो प्रदेश आहे तो कुठे? तर ऑफकोर्स राजस्थान. ओके ओके, नाव मेक अ चार्ट of the information you have collected and put them up in the classroom. आता ही जी इन्फॉर्मेशन त्यांनी जी सांगितली होती ती कलेक्ट करा आणि तुमच्या क्लासरूममध्ये ती सबमिट करा. व्हाईल डुईंग दिस डू नॉट फॉरगेट द युनियन टेरिटरीज. आणि हे सगळं करताना युनियन टेरिटरीज जे आहेत, ज्या 7 आपल्या युनियन टेरिटरीज आहेत त्यांनाही विसरू नका. इन दिस वे यू विल हॅव अ डिस्प्ले ऑफ ईच स्टेट अँड युनियन टेरिटरीज इन युअर क्लासरूम. आणि तुम्ही जर ते तुमच्या क्लासरूममध्ये लावलेत तर तुम्हाला तुमचे जे स्टेट आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा आणि युनियन टेरिटरी जे आहेत 29 स्टेट प्लस 7 युनियन टेरिटरीज त्याबद्दल तुम्हाला माहिती जी आहे ती मिळेल. वी ऑल्सो नोटीस डिफरन्सेस इन द क्रॉप्स प्रोड्यूस इन डिफरंट रिजन. लेट अस फाइंड आउट वेअर द कॉफी, टी, ऑरेंजेस, मँगोज एक्सेट्रा दॅट वी सी इन द मार्केट कम फ्रॉम अँड हाऊ दे रीच अस. सी द मॅप ऑन द नेक्स्ट पेज. ओके, आता आपण जे क्रॉप आहेत जे भारतात प्रोड्यूस केले जातात, भारतात ज्यांची निर्मिती होते त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर कोणकोणते क्रॉप आहेत? तर कॉफी, टी, ऑरेंजेस, मँगोज एक्सेट्रा. ओके, सो आपण पाहूया नेक्स्ट पेजवर. नाव हिअर डू यू नो अपार्ट फ्रॉम द इंडियन मेनलँड several groups of island are also included in the Indian territory. आणि अपार्ट फ्रॉम इंडियन मेनलँड याच्या व्यतिरिक्त ज्या इंडियन टेरिटरीज आहेत त्यांचंही आयलँड म्हणून असं आयलँडमध्ये समाविष्ट, जसं लक्षद्वीप बेट आहे. ओके, अंदमान निकोबार बेट आहे. आयलँड म्हणजेच काय? बेट. ओके, आयलँड म्हणजेच अशी जागा जी चारी बाजूने समुद्राने व्यापलेली आहे. सो द लक्षद्वीप आयलँड इन द अरेबियन सी. अरेबियन सीमध्ये कोणता आयलँड आहे? तर लक्षद्वीप आयलँड. देन द अंदमान निकोबार आयलँड इन बे ऑफ बंगाल. देन कोस्टल आयलँड नियर द इंडियन मेनलँड. ओके, ऑल दिस आयलँड हॅव स्ट्रॅटेजिक लोकेशन्स फ्रॉम द डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ह्या सगळ्या आयलँडला एक स्ट्रॅटेजिक त्यांचं लोकेशन आहे फ्रॉम डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजेच डिफेन्स करण्यासाठी या सगळ्याचा आयलँडचा जो वापर जो आहे तो केला होता. लॉंग अगो फोर्ट्स वर बिल्ट ऑन सम ऑफ दिस आयलँड ऑफ द कोस्ट ऑफ महाराष्ट्र टू सेफगार्ड द कोस्ट. ओके, खूप आधी फोर्ट जे आहेत, काही किल्ले जे आहेत, सी फोर्ट आपण त्यांना म्हणतो, समुद्री किल्ले, ते सुद्धा या आयलँडवर बांधले गेलेले आहेत. ओके, द हिस्टॉरिकल फोर्ट्स आर नोन ॲज सी फोर्ट्स. आणि त्यांना सी फोर्ट्स असं म्हणतात. वी कॅन सी सेव्हरल सच फोर्ट्स अलॉंग द कोकण कोस्ट. आणि आपल्याला कोकण कोस्ट म्हणजे कोकण किनारपट्टीवर असे बरेचसे जे सी फोर्ट आहेत ते पाहायला मिळतात. जसं इथे खाली इमेजमध्ये आपल्याला जंजिरा जो किल्ला आहे तो दाखवलेला आहे. ओके, देन नेक्स्ट मेक फ्रेंड्स विथ मॅप. ओके, आता इथे आपल्याला जे क्रॉप्स आहेत, भारतात जे क्रॉप्स घेतले जातात त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती दिलेली आहे. कोणते कोणते क्रॉप इथे दाखवले आहेत? तर कॉफी, मँगो, सॅफ्रन, क्लोव्स, ओनियन, ॲपल, टी अँड ऑरेंज. ओके, क्लोव्ह म्हणजेच आपलं लवंग. ओके, सो पाहूया आपण इथे जिथे जिथे ॲपलचं साईन आहे ते ॲपल आहे, तिथे ॲपलचं प्रोडक्शन घेतलं जातं. इथे आपल्याला दिसतं आहे टी ईस्ट साईडला, राईट. देन इथे जर तुम्ही महाराष्ट्राच्या इथे नजर टाकली तर आपल्याला मँगो दिसतोय. ओके, सो काही क्वेश्चन्स दिलेत ते पाहूया आपण. आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो विथ द हेल्प ऑफ मॅप. फ्रॉम व्हेअर विल वी ऑप्टेन सॅफ्रॉन? ट्रेस द मोस्ट कन्व्हिनियंट रूट. ओके, सॅफ्रॉन जे आहे ते आपल्याला कुठे मिळेल? तर इथे तुम्ही पाहू शकता जम्मू काश्मीरच्या इथे सॅफ्रॉनचं जे साईन आहे ते इथे दिलेलं आहे. सॅफ्रॉन.
ओके, आणि याचा मोस्ट कन्व्हिनियंट रूट विचारला आहे. तर कन्व्हिनियंट रूट तुम्ही इथून दाखवू शकता. हा जो ब्लॅक कलरचा जो पट्टा आहे, आता हे कन्व्हिनियंट रूट कसे इथे तुम्ही पाहू शकता. इथे दिलं आहे इंटरनॅशनल बाउंड्रीजचं साईन दिलं आहे, देन स्टेट बाउंड्रीजचं दिलं आहे, नॅशनल कॅपिटल कोणतं आहे ते, अदर इम्पॉर्टंट प्लेसेस. ओके, खाली इथे पाहिलं तर नॅशनल हायवे जो आहे तो ब्लॅक कलरच्या पट्ट्याने, ब्लॅक कलरची लायनिंग जी आहे त्याने दाखवलं आहे. ग्रीन कलरच्या ह्याने गोल्डन क्वाड्रिलेटरल जो आहे तो दाखवला आहे. नॉर्थ साऊथ कॉरिडॉर जो आहे तो ऑरेंजने दाखवला आहे. ईस्ट वेस्ट कॉरिडॉर रेड अँड ज्या तुटक तुटक ग्रीन लाईन आहेत त्या मेजर एअरवेज. देन डॉट डॉट जे आहे ब्लू दॅट मेजर वॉटरवेज. ओके, इथे आपल्याला नॅशनल हायवे जो आहे तो ब्लॅक कलरने दाखवला आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता सॅफ्रॉनचा जो रूट आहे ब्लॅक कलरने होऊन तो आपल्या महाराष्ट्रात पोहोचतो आहे. ओके, सो हा जो रूट आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके, देन सेकंड क्वेश्चन, इन विच स्टेट इज टी ग्रो. ओके, टी कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे टीचं सिम्बॉल आहे. आसाम, सिक्कीम. ओके, हे टीचं सिम्बॉल आहे. राईट, सो आसाम, सिक्कीम हे जे राज्य आहे तिथे टी जे आहे ती ग्रो होते. फाइंड द रूट टेकन टू ब्रिंग क्लोव्स इन टू द स्टेट अँड ट्रेस इट. आता क्लोव्स जे आहेत तेही तुम्हाला इथे दाखवायचे. क्लोव इथे दिसतं आहे आपल्याला साऊथ साईडला. ओके, सो जो ऑरेंजवाला जो ऑरेंज लाईनिंग जी आहे त्याच्या थ्रू ती महाराष्ट्रात पोचते, तर ते तुम्हाला ट्रेस करायचं आहे. देन फाइंड द स्टेट्स इन विच ॲपल्स आर ग्रोन, सर्कल देअर नेम्स. ओके, ॲपल जिथे ग्रो होतो इथे वर तुम्ही पाहू शकता जम्मू अँड काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. ओके, सो त्या स्टेटना तुम्हाला सर्कल करायचं आहे. देन फाइंड द रूट टू डिलिव्हर ऑरेंजेस फ्रॉम नागपूर टू बिकानेर अँड ट्रेस देम. ऑरेंज जो आहे तो नागपूर टू बिकानेर कशा प्रकारे रूट जो आहे तो त्या दाखवायचा आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता ऑरेंज, नागपूर. ओके, हा बिकानेरपर्यंत कसा जाईल, तर बिकानेर इथे गुजरातमध्ये. ओके, नागपूर, बिकानेर राजस्थान. ओके, इथे तुम्ही पाहू शकता हा ब्लॅक लाईनिंग जे आहे ना ते इथे बिकानेरपर्यंत जातं आहे. ओके, राजस्थान, बिकानेर. सो हा त्या रूटने ब्लॅक लाईनिंग जी आहे त्याच्या थ्रू तो बिकानेरकडे जातो आहे. ओके, नेक्स्ट. ओके, फाइंड द रूट टू डिलिव्हर कॉफी अँड मँगोज टू वेस्ट बेंगॉल अँड ट्रेस देम. ओके, आता कॉफी जी आहे आणि मँगो ते वेस्ट बेंगॉलकडे कसे डिलिव्हर होतील ते तुम्हाला बघायचं आहे. हाऊ विल यू सेंड ओनियन्स फ्रॉम महाराष्ट्र टू अरुणाचल प्रदेश. ओनियन जे आहेत, कांदे जे आहेत ते महाराष्ट्र टू अरुणाचल प्रदेश कशा प्रकारे पोचतील तेही तुम्हाला, तोही रूट तुम्हाला इथे दाखवायचा आहे. ओके, ओके. Then what's the solution? Harsh and Tanishka live in Mumbai. They want to see the Andaman and Nicobar Island. First, they are going to see their uncle in Chennai. After that, they will visit the island. To make this trip, which of the route on the map on page number 49 will they have to take? Will you help them by tracing this route on a map? ओके, हर्ष आणि तनिष्का जे आहेत ते मुंबईत राहतात आणि त्यांना अंदमान निकोबार जे बेट आहे तिथे व्हिजिट करायचं आहे. सो आधी ते चेन्नईला त्यांच्या अंकलच्या घरी जाणार आहेत आणि त्याच्यानंतर ते त्या आयलँडला व्हिजिट करणार आहेत. सो पेज नंबर 49मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या मॅप थ्रू तुम्हाला त्यांची ही जी ट्रिप आहे त्याचा जो रूट आहे ते कोणत्या प्रकारे कोणत्या मार्गाने अंदमान निकोबारला जातील ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, ह्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. देन ऑलवेज रिमेंबर देर इज अ डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स इन अवर कंट्री. वी कॅन इझिली सी धिस इन द फॉरेस्टेड रिजन्स. वी मस्ट प्रिझर्व दिस डायव्हर्सिटी. आपण पाहू शकतो की आपली जी कंट्री आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत. राईट, सो आपण त्यांचं हे जे त्यांची ही जी डायव्हर्सिटी आहे ती प्रिझर्व केली पाहिजे, ती जपून ठेवली पाहिजे. ओके, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे.
Then what we have learned from this chapter? We studied India with the help of map. आपण भारत पाहिला नकाशाच्या सहाय्याने. We studied the landform and water bodies in India. आपण जे भूमार्ग आहेत तेही पाहिले. ओके. देन आपण वॉटर बॉडीज ज्या आहेत तेही पाहिल्या. Through activities we obtain information about the various languages, cloth, festivals and other features of India. ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं आपण मगाशी देत होतो नकाशात शोधून त्याच्या थ्रू जी बाकीचे जे व्हॅरियस लँग्वेजेस आहेत आणि जे क्लोथ फेस्टिवल्स वगैरे जे आहेत त्याचीही आपण माहिती दिली. वी आयडेंटिफाय सम क्रॉप्स अँड ट्रान्सपोर्ट रूट इन इंडिया. आपण जे काही क्रॉप्स जे आहेत तेही पाहिले भारतात जे कल्टिवेट होतात ते आणि त्यांचे जे ट्रान्सपोर्ट रूट आहेत तेही आपण इथे पाहिलेले आहेत. ओके फ्रेंड्स, इथे आपला जो 10th चॅप्टर होता गेटिंग टू नो इंडिया तो संपलेला आहे. होप तुम्हाला चॅप्टर हा कळाला असेल. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच या मॅपमध्ये मिळतील. ओके. सो त्या मॅपचं निरीक्षण करा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहा. आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. वी विल डेफिनेटली हेल्प यू. व्हिडिओज जर आमचा आजचा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल जर आमचं सबस्क्राईब नसेल केला तर तो नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत तेही तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 10 चॅप्टरचे जे क्वेश्चन्स आहेत ते अपलोड केले जातील. सो होप तुम्हाला जे व्हिडिओज आहेत ते आमचे नक्कीच आवडत असतील. आणि आणखीन एक मित्रांनो, माझे जे क्वेश्चन आन्सर्सचे व्हिडिओज आहेत त्या क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केलात ना तर प्रत्येक क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओसोबत एक PDF लिंक जी आहे ती तिथे अवेलेबल आहे. त्या क्वेश्चन आन्सरचं जे PDF फाईल आहे ती मी तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर ती डाउनलोड करावीशी वाटली तर नक्की तिथून डाउनलोड करा. तुमच्या फ्युचर यूजसाठी तुम्हाला ते इझी होईल. आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. हॅव अ गुड डे.